मित्रांनो, मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमधली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकतेच निधन झालेले आहे. वयाच्या 38व्या वर्षी प्रियाने ह्या जगाचा अखेरचा निरोप घेतला. दरम्यान प्रिया मराठेची कर्करोगाशी झुंज नक्की कशी होती ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, प्रिया मराठे आपल्याला शेवटची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसलेली. ही मालिका पीकवर असतानाच प्रिया यांनी अचानक एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामध्ये त्यांनी आरोग्याचे कारण देऊन मी मालिका सोडत आहे असं सांगितलेलं. तेव्हा तिला कर्करोगाची नुकतीच सुरुवात झालेली. त्यानंतर प्रिया यांनी कर्करोगावर उपचार घ्यायला सुरुवात केलेली. थोड्याच काही महिन्याने मध्ये ती बरी झाली होती. त्यानंतर पुन्हा नाटकांमध्ये तिने काम करायला सुरुवात केली होती. पण पुन्हा तिच्या शरीरामध्ये कॅन्सरचे निदान आढळून आले. पण ह्या वेळेचा कॅन्सर मागच्या कॅन्सरच्या तुलनेत खूपच जास्त होता. मध्ये तिला चक्कर यायला सुरुवात झालेली होती. तसेच तिची केससुद्धा गळायला लागलेली. यावरती सुद्धा तिने उपचार घ्यायला सुरुवात केली. तसेच ती कोणत्याच कामात ॲक्टिव्ह नव्हती. तिला जास्त वेळ उभं सुद्धा राहता येत नव्हतं. चक्कर येऊन ती खाली पडायची. पण 2025च्या एप्रिल महिन्यात तिला 3rd लेवलचा कॅन्सर झाला. त्यावेळी तिच्या डोक्यावरची केससुद्धा काढावी लागली. तसेच तिला बेड रेस्ट देण्यात आलेला. पण अखेर 31 ऑगस्टच्या सकाळी पहाटे 4च्या सुमारे मुंबईच्या मीरा रोड येथे आपल्या राहत्या घरामध्ये 38व्या वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. कर्करोगाशी चालू असलेली तिची झुंज अपयशी ठरली. प्रिया हिच्या अचानक जाण्याने सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली.